या गणपतीश्वर महादेव गणरायाच्या मूर्ती प्राण निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगतवंदनीय जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचं हे शुभ आगमन या ठिकाणी सिडको महानगर या साऊथ सिटीमध्ये बाबाजींचं हे शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सुंदर अशा घडवणुकीने बाबाजींचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ताळमृदंगाच्या जयघोषामध्ये बाबाजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. नर्मदे एक फक्त बाबाजींचं बाकीचे थोडं बाजूला सरकत. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय. एक पंडितजींनी सगळं पूजेचं सामान आणलं चालू ओम आं ह्रीं रामां यां रां लां वां शां सां हां लक्ष्मः प्रविमां संवंसः ओम आं कां धां गां धां पृथिव्यात्मने वायुवा आकाशात्मने म्हणायचं आं हृदया प्राणात्मने ओम मा शिंडीपाशी शिखायै वशाय ओम ऐं तां धां तां धां वाक्पाये वायुपस्थाने कवचाय ओम ओम आं पां धां माया मे परमानंदात्मत्वा वैकुंठवत्तवां स्वामी पुष्करणी तीरे रमया सह मोदते. गणपती बाप्पा मोरया. बोल मूर्ती मोरया. एक हार पाहिजे तुमच्याकडे. देवतायाः सगळ्यांनी म्हणा जीवय स्थितः राम प्रेम रामां यां राम लां. ओम 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 ध्रुवाय विषमयं ध्रुवन्धेयाय वरुणो ध्रुवं
ज्यांनी नारळ आणलेले आहेत फक्त यजमान बघा, बाकीचे बाहेरचे नाही, फक्त यजमान नारळ हातामध्ये घ्यायची. कोणाला घ्या प्रत्येकाने घ्या. नारायण स्वाहा, अपानाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्माय स्वाहा. नमः स्वाहाय नमः स्वाहा, मृत्युंजयाय नमः स्वाहा. आता इथे तुपाची हात झालेला आहे. आपण आपापल्या पाठी आल्यामध्ये घ्या तुपाचे भाग झाल्याची परी प्रत्येक एकाने पर्यायी तुपाचं भांडं घ्या आणि परी तुपाचे यमामुद्रा समुद्रा धोरणे मधो महावरा रूपा सोळा मुद्रा महादेवा मी तुमच्या याच्या जास्त घुसत नाही. तुमची भावकी काय आणि तुमचं लग्न काय तसं आम्ही बाकी सांगत नाही. आणि म्हणून आज हे दोन्ही एकाच परिवारातले संत इथं मंचावरती आले. पूज्य बाबांना पुढे कार्यक्रम असल्यामुळे आपण आनंदानं बाबांना पुढे परवानगी देऊ. एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन करू आणि आदरणीय बाबांचं पुढे प्रस्थान या ठिकाणी होईल. धन्यवाद. आदरणीय बाबा या ठिकाणी पुढे प्रस्थान करतील आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाकडे आपण सर्वजण इथं जाऊ. आता सगळ्यांना घेऊ चरण पादुकांचं पूजन करा. चरण पादुकांना वरण पादुकांचं पूजन मंचावरती या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब जाधव, त्याचबरोबर शेलार भाऊ आणि पोळ साहेब ही सगळी मंडळी पूज्य जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन तुमच्या सगळ्यांच्या वतीनं करते. भजन घेऊ. धन्यवाद. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा. जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव. जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव. हर हर जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव. नर्मदेश्वराय ओम नर्मदेश्वराय नील बोलो नर्मदेश्वराय. नर्मदेश्वराय ओम नर्मदेश्वराय नील बोलो नर्मदेश्वराय. सुंदर असा पुष्पहार या सिडको महानगर दोनच्या वतीनं बाबाजींनी हे पूजन स्वीकारलेलं आहे. सुंदर असा गुलाबाचा पुष्पहार घालून जगद्गुरु बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. सर्वांनी हात वर करा. नर्मदेश्वराय ओम नर्मदेश्वराय सगळीला बोलो नर्मदेश्वराय. सगळीला बोलो नर्मदेश्वराय भवतारक नाम नर्मदेश्वराय. सबकेला बोलो नर्मदेश्वराय भवतारक नाम नर्मदेश्वराय. या ठिकाणी बाबाजींनी पूजन स्वीकारलेलं आहे. बाबाजींच्या वतीनं या ठिकाणी बाळासाहेबजी जाधव कमिटीचं पूजन या ठिकाणी बाबाजींच्या वतीनं संपन्न होत आहे. बाबाजींची जी पगडी हर हर महादेव. जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. सर्वांनी आपली शेवटची दाखवा करा. जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव. जय शिव शंभो शंकर हर 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 हरि सत्यं जनार्दनं
हंसो नारायणं शिवमेकम् तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरीय नमो नमः तिसगाव या माघ महिन्यातील पवित्राच्या पुण्यपूर्व कालावर आपल्या वाळूज अर्थात तिसगाव परिसर साऊथ म्हणजे दक्षिण शहर मराठीमध्ये दक्षिण बाजूला शहराच्या दक्षिण बाजूला ज्याचे स्थान आहे करतो असे भूमीमध्ये आता छत्रपती संभाजीनगर नगरमध्येच जर सामर्थ्य चळवळींचे जुने करील त्यांचे मात्र ते बघूनचं अधिष्ठान पाहिजे या परिसरालाही अधिष्ठानाची गरज केली कारण आता महाशिवरात्री जवळ केली आणि माझं औचित्य साधूनच मी सुंदर विचार केला की आपल्या या परिसरामध्ये भगवान शंकराचं आवडतं आपलं भगवान शंकराचं अधिष्ठान असावं म्हणून बाबांची आवडती नदीना बरोबर आणि महादेवचं नवदी शेवढा आवडतो ज्यांची बाबाजीने बघा संकल्प केला होता शिवपुरीला केला नवलेश्वराचं अधिष्ठान तसंच आपण या भूमीमध्ये पळसकर गुरूंच्या गोष्यामध्ये या महादेवाची स्थापना शास्त्रविध विद्युक्त कारण बाबाजी विद्युक्त पूजा विद्युक्त बाबा कोणते कार्याला गरज नाही तर विद्युक्त शास्त्रयुक्त प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरूंच्या मतघोषामध्ये संपन्न झाला म्हणून प्रथमतः ज्या बाबांचं अधिष्ठान आपल्यासमोर प्रतिमा रूपाने आहे की ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत अशा बाबांच्या पवित्र चरणी साठा निर्माण करूया त्याप्रमाणे आजच ज्याची स्थापना अशा नरोदे महादेवाच्या चरणी वंदन नंदिकेश्वर हनुमान की अनेक बघा भक्त या जगात होऊन गेले की नाही जसं म्हणतात बगीचे फूल बहुत है लेकिन गुलाब जैसे नहीं तशी दुनिया में भक्त बहुत है लेकिन हमारे हनुमान जी जैसे हनुमान जैसे असं बघा हनुमानचं स्थान या ठिकाणी स्थापन झालेलं आहे अशा या देवदेवतेच्या साक्षीने तद्वतच आज या ठिकाणी देवगड संस्थाचे मराठीवादी असलेले श्री स्वामी भास्करजी महाराज यांनी आपल्या सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे अनेक चौरे महाराज किंवा आपल्या महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे मुख्य ज्याला म्हणतात असे चौरे महाराज त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले होते अनेक हरिभक्त परमपस्थित तसं आमचे बालगोपाल की कोणी ज्ञानेश्वर महाराज कोणी तुकाराम महाराज कोणी एकनाथ महाराज अशा अनेक संतांच्या स्वरूपामध्ये तुमचं बालगोपाल आपण जसे आमचे आपल्या चित्र संभाजीनगरचे भाग आपले जे भक्त परिवाराचे आमचे रंगनाजी रंग बघा रंग भरतात बघा रंगनाजी टोपे त्यांनाही बाबांसारखी आवडती अन्नदानाची आवड आहे की दररोज किती लोक भोजन करतात त्यामध्ये की हो किती लोक भोजन करतात दररोज किती विचार होते 1000 भाग बरं दररोज 1000 भागा तसं नियोजन तरी लावले असे म्हणजे रंगठुमी बाबा तसेच पद्धत आमचे बाबांच्या गुरुकुलमध्ये आणि भक्त परिवाराचे जिल्हा आमचे जनार्दनजी बाबांचं नाव करे बघा जनार्दन ठ्यांना ज्यांच्यामुळे बाबांचं नाव आपल्या मुख्य येतं की नसते जनार्दनजी विटे तसेच गंगापूर गावाच्यामध्ये गंगा तालुक्याचं नाव केलं सगळं दूर जाती भांगा असं गंगापूर तालुक्याचे श्री कुंदरप पाटील यांना बसित आहेत शहराचे या ठिकाणी अनेक भक्त बसित आहेत जसं यांचं नाव काय दादा शाला मी तिकडचे तुम्ही हां रायगाव या ठिकाणी बसत असले सर्व बघा गुरुभक्त माता भगिनी मानगोपाल जे श्रद्धापूर या सर्व या सुंदर अशा सोहळ्या उपस्थित आहेत अशा स्वतःच गायक वादक सत जसे आमचे आश्रमाचे श्री स्वामी विवेकानंद महाराज श्री स्वामी आपले भगीरथ महाराज त्याचे फुलेकनाथ महाराज असे महाराज उपस्थित आहेत अशा सर्वांचं दरबारात करून टाळी वाजून अभिनंदन केलं बघा श्री बाबाजी एकाच वाक्यात सांगायचं काय सांगायचे उपदेश करताना ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय असं कोण सांगायचं काय सांगायचे ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय नुसतं सांगितलंच नाही बघा
सुंदर असं उदाहरण बघा बाबाजी. स्वतः बघा बाबाजीने कोणते मंदिर बांधले आहे की. जसं पिनाक्ष जाते गावला कोणतं मंदिर बांधलं? पिनाकेश्वर. आता तुम्ही काय सोपे किती लोक किती किती सोप्या तुम्हाला काम आहे की नाही. विचार का त्या डोंगरावर जायला रस्ता नव्हता त्यावेळेला की नाही. जंगल बघा. अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ते बाबाजीने तिथे काय बांधलं आहे की. असं बघा बाबांनी सुद्धा आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कोणते मंदिरे बांधले अशा. आणि ज्या ज्या गावामध्ये बघा पडके असते दुर्गा शेजारी शिव मंदिर असतील तर बाबाजी बघा त्याला लोकांना सांगायचे एका मंदिराचे काय जीर्णोद्धार करा तर तुमच्या गावाला येईल बघा. अशा रीतीने बाबाजी बघा त्या मग बघा प्रेम भगवान शंकराच्या बघा प्रति बाबांचं होतं. म्हणून आपण बाबाजींना भगवान शंकराचा अवतार मानतो श्रद्धेने मानतो. अशा रीतीने बघा बाबाजींनी काय बघा महत्त्व या शिवभक्तीचं सांगलेलं की. तर कथा त्या अनुषंगाने एक छोटंसं उदाहरण बघा कथा बाबांनी सांगितली बघा. कशाबद्दल सांगितली? शिवभक्ती ही किती श्रेष्ठ किती महत्त्वाची बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तर बाबाजीने उदाहरण दिलं बघा. म्हणे कात्या नावाचे मुनी होते. कोणते मुनी होते? कात्या बघा नावाचे मुनी होते. आणि त्यांनी पायाच्या एका अंगठ्यावर 100 वर्ष बघा तपश्चर्या कशी केली? कशावर? आपण बसू सुद्धा शब्द सांगा. आपलं मांडी घालून बघा लवकर बसता येत नाही. त्यांनी पायाच्या एका अंगठ्यावर किती वर्ष? 100 वर्ष तपश्चर्या लक्षात. कारण काय म्हणलं जातं? तपे विने दिदल्या विने गुजे विने. इथं जे तप केल्याशिवाय कोणती देवता तुम्हाला प्रसन्न होणार नाही. दुसरं काय सांगितलं? गुरुशिवाय तुम्हाला कोणी या जगात ही सांगणार नाही. आणि तिसरं काय सांगितलं? दिल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार? म्हणून दिसेल तेव्हा म्हणून बघा असा महिमा बाबाजींनी अनेक वेळा आपल्या सर्व भक्तांसाठी उपदेश केला आहे. काय सांगितलं? तपश्चर्या किती वर्ष? कशावर केली? बघा एका अंगठ्यावर का दोन्ही अंगठ्यावर नाही एका अंगठ्यावर. आपण उभं सुद्धा राहू शकत नाही. एक मिनिट लक्षात येईल. काय बघा श्रद्धा भाव असू शकतो की नाही. मात्र तरी सुद्धा बघा देव भेटले नाही बरं का. तरी देव भेटले लक्षात घ्या. आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी बघा झाली? कात्या नावाच्या मुनींना म्हणे कात्या मुने सरस्वती नदीच्या काठावर सारस्वत मुनी म्हणे. काय सांगितलं? कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर? सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. कोणाचा आश्रय म्हणे? सारस्वत मुनीचा आश्रय म्हणे. तिथं जा म्हणे. तुम्ही ज्यासाठी तपस्या केली ना म्हणे त्याचं उत्तर कोण देतील म्हणे? ते सारस्वत मुनी बघा उत्तर देशात घ्या. असं कोणी सांगितलं? दुसरं का बघा बाबाजीनं बघा अंधरसोलीमध्ये काय केलं? तपश्चर्या केली 16 वर्षांनी. आणि तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा बाबाजीनं बघा भगवान नागेश्वरांनी काय आदेश दिला होता? पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर. हे कोणी सांगितलं होतं? प्रत्यक्ष नागेश्वरांनी बघा त्या अंधरसोलीमध्ये सांगितलं होतं बघा. कोणाला सांगितलं होतं? बाबाजींना. तसं बघा इकडे कात्यानाच्या मुनींना कोणी सांगितलं? भगवंताने आकाशवाणीच्या मार्फत सांगितलं. काय सांगितलं? हे कात्या मुनी म्हणे आपले प्रश्न उत्तर कोण देईल म्हणे? तर तुम्ही कुठे जा? सरस्वतीच्या काठावर. कोणाचा आश्रम आहे? सारस्वत मुनीचा. तिथं जा म्हणे. ते आपल्या शंकेचे का प्रश्नाचे उत्तर देईल बघा. आणि प्रश्न काय होता बघा? प्रश्न काय होता? कशासाठी तपश्चर्या बसले होते? जगात सर्वश्रेष्ठ धर्म कोणता बघा? तपश्चर्याचं कारण काय होतं बरं का महिला? फक्त आपल्या जिल्ह्यात तालुक्यात भारतात नाही संपूर्ण जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता बघा? ही शंकाचं समाधान करण्यासाठी याचं उत्तर मिळण्यासाठी बघा त्यांनी तपश्चर्या केली होती. उत्तर काय त्याचं? तपश्चर्या आकाशाने काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? सरस्वती नदीच्या काठावर कोणाचा आश्रम आहे? आणि त्यानुसार बघा सांगता आपल्या तपश्चर्या सांगता केली कोणी? कात्यानाच्या मुनींनी. आणि ते कुठे आले मग? सरस्वतीच्या काठावर जिथं आश्रम होता सारस्वती त्या आश्रमामध्ये आले. तसं तुम्ही आता महाराज नाही की तुम्ही पूजापाठ केला लक्षात गेली. त्याप्रमाणे बघा स्वागत पूजन त्या सारस्वत मुनीने कोणाचं केलं? कात्या मुनीचं केलं बघा. भोजन व्यवस्था असेल, आसनाची व्यवस्था असेल, सर्व व्यवस्था बघा त्यांनी करण्यात आली. आणि मग प्रश्न केला कोणी? सारस्वत मुनी. काय प्रश्न आहे? कात्या मुनी आपण का आलात? आपलं येण्याचं कारण काय बघा विचारलं. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं म्हणे बघा
मला देवानी पाठवलं म्हणे. कोणी पाठवलं? भगवंतानी म्हणे आपल्याला पाठवलं. कशासाठी पाठवलं म्हणे? मी ज्यासाठी बसायला बसलो होतो ना, का माझा प्रश्न काय होता म्हणे, या जगात सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मग इथं बसरा केली. आणि त्याचं उत्तर कोणाला द्यायचं आहे? हां, लक्षात घ्या. आणि त्यानुसार बघा, कात्यायन मुनीने सारस्वत मुनीला मुद्दा मांडला. काय मुद्दा मांडला? या जगात श्रेष्ठ धर्म कोणता? त्यानुसार बघा, आता सारस्वत मुनी बघा काय उत्तर देत आहे बघा कात्यायन मुनींना. म्हणे, कात्यायन मुने, माझ्या मातेने मला जो उपदेश केला म्हणे, काय सांगतायत? माझ्या माते म्हणजे माझ्या आईने जो मला उपदेश केला तो मी आपला सांगतो बरं का साहेब. असं कोण म्हणतं? सारस्वत मुनी बघा. कोणाला म्हणतायत? कात्यायन मुनींना. हे कात्यायन मुने, माझ्या मातेने उपदेश केला तो मी आपला सांगत आहे. का उपदेश केला म्हणे? भगवान धर्माचं नाव ऋषभ म्हणे. काय? भगवान धर्माचं नाव ऋषभ म्हणजे नंदकिशोर बघा. अशा नंदकिशोर कोण बसलेला आहे? महादेव शंकर की कोण बसलेला आहे बघा. भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे म्हणजे नंदकिशोर आहेत. त्या नंदकिशोर कोण आरूढ झालेले आहेत? भगवान शंकर आरूढ झालेले आहेत. आणि अशा नंदीवर बसलेल्या भगवान शंकराची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ धर्म म्हणे बघा. काय सांगितलं? कोणतं सांगितलं? ते ती म्हणलं का हिंदू, ख्रिश्चन, इतर धर्माचा म्हणून तिला केला का? मग कोणता धर्म सांगितला? हां, भगवान शंकर. नंदी बसले बघा बसले त्या भगवान शंकराची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ बघा जगात धर्म बघा सांगितलं. त्यानं कधी समजलं? 100 वर्ष. आणि तुम्हाला कधी समजलं? लक्षात गेली किती भाग्यावर गेली पूजा करणं. कारण बघा बाबाजीमुळे आपल्याला समजलं की लक्षात गेलं. आणि म्हणून किती बघा भाग्यवान आपण या कलियुगामध्ये आहोत की बाबा सगळे शिवधारी संत ज्यांनी आपल्या शिवभक्तीचं वेळ लावलं. कारण की वेळ लावलं लक्षात घे. आणि म्हणून सर्व बघा मंडळी काय म्हणतात बरं का, म्हणून बाबांच्या बघा सर्व कार्याला काय करतात? जनार्दनाच्या शुभ कार्याशी, जनार्दनाच्या शुभ कार्याशी, जनार्दनाच्या शुभ कार्याशी त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. जनार्दनाच्या शुभ कार्याशी, जनार्दनाच्या शुभ कार्याशी त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. बाबा सुद्धा कारण ते आम्हाला घेणार आहे त्यांनी बघितलं की नाही का उशीर झालं. हा असं काय बघा महिमा बाबांच्या घड्याचं. पण फक्त आपण काय करू शकतो? त्यांना फक्त त्रिवारच असं बघा महिमा बाबांच्या कार्याचा आहे. म्हणून आज आपण सर्वजण अत्यंत शांततेने आणि सद्भावपूर्वक उपस्थित झाला.
आता बघा तुम्ही दररोज या देवाकडे येणार की नाही? आताच आमच्या विवेकानंद म्हटलं नुसतं मंदिर बांधून चालणार नाही, तर दररोज त्या मंदिरात काय केलं, कमीत कमी नाही पूजाला जाऊ, कमीत कमी काय करा, हे डोकं तरी काय करतील आपटा निधन डोक्यात तुमच्या चांगली बुद्धी बघा ते नवदेश्वरमध्ये दिली म्हणून पहिला मध्ये लक्षात आहे. आणि बघा आमचे बघा ठोवी मामासारखे आणि फक्त येणं बघा उपस्थित बघा हे जायचं यांचं नाव काय म्हणजे शेलार ना बघा शेलार मामासारखे म्हणतात. आणि भक्त बाबांचे बघा अनेक संतांकडे भगवंताकडे बघा महिला पुरुष भक्त जात असतात. प्रत्येक नका काही मागतं घरी कोणी बिगर मागलंच राहील बघा देवाकडे जात्या संतांकडे जातं बघा कधी काही वाऱ्यात जात्या कुठेतरी अनेक ठिकाणी जातं मग काही ती कशासाठी जातं मग काहीतरी मागणंच बघा. मात्र बघा आमचे भक्त बघा बाबांच्या बघा बघा बाबा दरबार बाबा येतात लक्षात घ्या. मात्र का ते काय मागतात माहिती आहे का आमचे ठुपी मामासारे भक्त बाबाच्या चरणाशी काय मागतात, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. आम्हाला पाहिजे जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, आम्हाला पाहिजे जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, नको ती संपत्ती नको आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन नको ती संपत्ती नको आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. आमचे भक्त काय म्हणतात आम्हाला काय नको संपत्ती नको धन नको आम्हाला काय पाहिजे फक्त. कारण किती हुशार बघा आमचे भक्त किती हुशार बघा आणखी काय म्हणतात बघा आम्ही धरिले स्वामींचे पाय काय म्हणते पुढे आम्ही धरिले स्वामींचे पाय. आणि बघा बाबांचे पाय धरल्यामुळे काय झालं माहिती आहे का बाबांचे पाय धरल्यामुळे काय झालं सुख संपत्तीला कमीच नाही. त्यामुळे किती बारीक लक्षात घे. त्यामुळे धनसंपत्ती मान काही गरज आहे का नाही. कारण काय बाबांचे आम्ही पाय धरले आणि पाय धरल्यामुळे काय झालं आम्हाला सुख संपत्ती म्हणून आम्ही धरले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही. आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही. संपत्तीने भरले आमचे मन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. किती काय काय भक्त हुशार असतात की तशी तुम्हीच हुशारच बरं. बरं आपण सुद्धा अत्यंत बुद्धिमान आणि खरोखर हुशार भक्त हुशार आपण सर्वजणी अनेक धन केली तन मन धन कोणी काय केलं श्रमदान म्हणजे काहीतरी काम केलं शरीराने काही काय केलं धन म्हणजे पैसे दिले काही काय केलं मनाने विचार केला चांगलं काम आहे कमी कमी यांना काही निदान प्रोत्साहन तरी द्यावं प्रोत्साहन तरी दिलं पाहिजे प्रेरणा तरी दिली पाहिजे. असं अनेक माध्यम बघा किती दिवस झाले अशी सुरुवात करून यायला 2 वर्ष लागले का बरं मग 2 वर्ष 2 वर्षात का होईना या ठिकाणी आपल्या सर्वांना या सर्व मंडळींनी कसं दर्शन घडवलं नरवंदा टाळीवर आम्ही नंतर या कारण यांची भक्ती कशी माहिती आहे का यांची कशी भक्ती बरं का जसं बघा की बाबाजीने एक छोटं आणि सुंदर उदाहरण दिलं बघा की कशी भक्ती बघा आमच्या नरवंदाच्या भक्तांची बघा म्हणे एक मांजर असं आणि दुसरं एक माकड असं बघा त्या असतं मांजर आणि माकड असं बघा. आता बाहेर लक्ष द्या बरं का आता मांजर काय करते बघा मांजर काय करते स्वतःच्या पिलाला आपल्या तोंडात पकडते कशात पकडते बरोबर आहे ना. अहो ते लहानसं बालक राहतं त्या मांजरीची स्पेशल होती आणि किती घर फिरवते म्हणते का 7 घर किती बरोबर किती
त्या मुलाला वाचणार का वाचणार नसेल, कारण मराठी भीती बघा त्या मांजरीला त्या पिलांची असते, म्हणून ती किती गेरं फिरवते बघा, 7 गेरं, आणि कशात पकडते विचार करा ना. आपल्या स्वतःच्या पिलाला तोंडात पकडते, तरी बघा दात सुद्धा लागू देत. काय बघा लीला भगवंताच्या शरीर. इकडे बघा माकड असतं, माकड इकडे, माकड इकडे काय माहिती आहे का, माकडाचं पिल्लू तिच्या आईला पकडतं आहे की. इकडं माकडाचं पिल्लू त्याच्या आईला पकडलं, इकडे मात्र आईनं पिलाला पकडलं. मग बाबांचा प्रश्न बघा बघताना, आता बघा इकडं माकडाचं पिल्लू आणि इकडं मांजरीचं पिल्लू. मग बाबांचा प्रश्न तुम्हाला, कोणत्या पिलाला पडण्याची भीती सांगा बरं, सांगा ना. कोणत्या पिलाला पडण्याची भीती आहे, कारण काय. हां म्हणजे बघा, ज्याने आपल्या आईला पकडलं, काय ज्याने आपल्या आईला पकडलं त्याला पडायची भीती बरं का. मग आईने ज्याला पकडलं त्याला पडायची भीती. मुलांची भक्ती कशी बघा, मांजरा सध्या टाकवा म्हणजे या बघा, नर्वेश्वराला पकडलं बरं का. काय तुम्हाला कोणी पकडलं, नर्वेश्वराला पकडलं, आणि म्हणून तुम्हाला पडायची भीती नाही. असा नाही बघा या शिवभक्तांचा किंवा या मंडळीचा. त्याप्रमाणे काय सुंदर उदाहरण म्हणतो की भगवंताच्या भक्तीमध्ये माणसाला बघा भक्ती कशी केली पाहिजे. त्यासाठी सुंदर बाबांचं छोटंसं उदाहरण दिलं महत्वाचं. म्हणे खास गोचिड आहे माहिती आहे ना, गोचिड माहिती आहे ना. गोचिड कुठं राहतं, गायच्या काशीत. कुठं राहतं बरोबर ना. ते गोचिड गायच्या काशीत असतं. मात्र ते काय करतं माहिती आहे, काय करतं ते, दूध पितं का रक्त पितं सांगा ना. काय पितं, रक्त का दूध. म्हणजे कुठं राहतं, दुधाजवळच राहतं ना, हे गेली. मग काय पितं ते, रक्त पितं. मग आज वासरू काय करतं, मात्र वासरू काय करतं, लक्षात घ्या. म्हणून बघा ही भक्त कशी माझे गोचरासारखे नव्ह का, काल गोचरासारखे नाही यायची भक्ती कशी, बाईची भक्ती कशी आहे. जर चालू मांजरा आपलं वासरा. आणि म्हणून काय म्हणलं जातं, बाबा तू माय बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी, तू मायले करू. बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी, तू मायले करू. तुमचा परिवार आहे की नाही, काय तुमचा परिवार म्हणजे कुटुंब आहे की नाही, तसं भगवान शंकरा सुद्धा काय परिवार आहे की नाही. बघा मात्र फरक आहे का, फरक आहे बघा, फरक आहे लक्षात, काय फरक आहे लक्षात घ्यावं. तसं तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सगळं आनंदाने की प्रेमाने राहता.
मुलगा मुलगी आई वडील असतात. तसं भगवान शंकराच्याही परिवारामध्ये कोण कोण आहे माहिती? कोण कोण आहे? कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा, पार्वती आणि भगवान शंकर. त्याप्रमाणे आणखी त्यांचे वाहन कोणकोणते? गणपतीचं वाहन कोणती? कार्तिक स्वामीचं वाहन, पार्वतीचं वाहन सिंह, आणि गणपती आपलं भगवान शंकराचं वाहन लक्षात. एवढी लोक बघा भगवान शंकराच्या परिवारामध्ये. मात्र लक्षात बघा का, भगवान शंकराच्या गळ्यात काय आहे? नागराज. लक्षात काय आहे? भगवान शंकराच्या गळ्यात नागराज आहे. गणपतीचं वाहन काय आहे? का नागाचं उंदर जमतं का? पण तरी एकत्र राहतं का नाही? लक्षात बघा का. त्याप्रमाणे बघा पुन्हा गणपतीचं वाहन झाला तर कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे? मोर. आणि भगवान शंकर गळ्यात काय आहे? नागाचं मोर ते जमलं का? लक्षात पुढे बघा पार्वतीचं वाहन काय आहे? आणि माझ्याचं वाहन काय आहे? नंदीशेठ जमलं का? तरीच एकत्र राहतं का नाही? म्हणजे लक्षात बघा परस्परांचे वैरी काय वैरी असलेले भगवान शंकराच्या परिवारामध्ये कसे राहतात. मात्र हा महिमा कोणाचा आहे? भगवान महादेव. म्हणून बघा भगवान म्हणून म्हणतात विश्वाद्यम विश्वबीजम निखिलम भैरम पंचभक्तम त्रिनेत्रम. म्हणून भगवान शंकर बघा सर्वात आधी चालवतात. कारण आपली परंपरा जी परंपरा वारकरी सुद्धा परंपरा आपली ही गुरुशीची परंपरा इकडून चालत आलेली आहे. आदिनाथ गुरु वचनदयाचा वचनराणे गोद गोरख चवळीला ज्ञानेश्वरांचे गुरु, नूतनाचे गुरु, गैनाचे गुरु, गोरक्षाचे गुरु, वचनराचे गुरु भगवान शंकर नाव. त्याच्यामध्ये असं का भगवान शंकराचा महिमा. आणि सुंदर असं मंदिर असे का आपल्या या वाढून जातात. 30 गावच्या परिसरामध्ये आपण निर्माण केलं. दररोज काय करा की आरती काय करू, आरती पूजा अभिषेक निश्चित बघा सदापूर्वक जे पूजा आरती करते बघा. तर भगवंत काय करेल त्यांच्या इच्छा पुनर्ग्रासा मे बघा या नर्वेश्वराचा आहे. म्हणून महिलांसुद्धा काय करायला बघा बाबाजीने सगळ्या महिलांसाठी जातो. याचा मात्र उद्देश बघा महिलांना बाबांसाठी केला. काय केला? पतीचा आदर. काय सांगितलं बाबाजींनी बघा पतीचा आदर. काय काय बाबा का पत्याला कधी आगो जावं करतील. अरे काहीच म्हणा तुमच्या तिकडच्या बाबा तुमच्याकडच्या बाया सांगा म्हणून काय सांगितलं प्रथमता पतीचा म्हणजे पतिराजाला कधी नावाने हाक मारायची. ज्या बाया पतीला नावाने हाक मारतील त्यांचं आयुष्य करून झाल्याशिवाय तर मग कशी हाक मारायची माहिती आहे का? नर्वदेशाला म्हणायचं, पांडुरंगा म्हणायचं, विठ्ठला नारायण म्हणायचे. किती देवाच्या नावाने मोठमोठी देवाच्या नावाने घेऊ नका नाव म्हणायचे. किती सुंदर किंवा या आचार विचार बघा आपल्या संस्कृती सांगायला. म्हणून समजलं ना आता. म्हणून महिलांनी पतिराजाला कोणाच्या नावाने हाक मारायची? कोणाच्या नावाने? देवाच्या नावाने. लक्षात घ्या. पहिला मोठा पती याला तर पतीचा आदर. काय पतीचा आदर. त्याप्रमाणे बघा बाबांनी काय सांगितलं पतिव्रताचा भाव तिचा पती तिला. बरं का सर्व महिलांना देव कोण आहे? लक्षात कोण देव तुम्हाला? लक्षात म्हणजे एक देव म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस मंदिरात म्हणजे मला का नवदर्शन मंदिरात नाही आले तरी चालेल. मग दर्शन कोणाला घ्यायचं? काय घ्यायचं? पतिव्रताचा भाव तिचा पती तिला. म्हणून बघा पतीचा आदर सेवेला सादर. लक्षात घ्या. म्हणजे कधीही पतिराची आज्ञा मोडायची. लक्षात घ्या. म्हणून पुढचा मुद्दा लक्षात घ्या महिलांसाठी. कारण बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे बघा का भ्रम आहे. भ्रम कोणता प्रश्न आहे का भ्रम माहिती आहे का? की महिलांमध्ये कोणता प्रश्न निर्माण होतो महिलांमध्ये? नेमकं ऐकायचं कोणाचं की महिलांनी कोणाचं ऐकायचं? शास्त्राचं ऐकायचं का मायचं ऐकायचं? नातेवाईक ऐकायचं का? बहीण शेजारचं ऐकायचं? बहिणीचं ऐकायचं? भावाचं ऐकायचं? नेमकं कोणाचं ऐकायचं नाही हा प्रश्न अनेक महिलांमध्ये बघायचा आहे की नाही. नेमकं कोणाचं ऐकायचं का महिलांनी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून बाबांनी सुंदर कसं उत्तर दिलं वाटतं की महिलांनी कोणाचं ऐकावं. काय महिलांनी कोणाचं ऐकावं का या मुद्द्यावर बाबाजीने उद्देश केला. काय सांगितलं बाबाजीने? नीट लक्ष द्या मला मात्र. प्रथम बाबांनी सांगितलं महिलांनी शेजारनी तर कधीच ऐकायचं नाही. बरं का कोणाचं ऐकायचं नाही. पहिला मुद्दा लक्ष झालं का?
शेजारणीचं कधी ऐकायचं नाही. दुसरा मुद्दा सांगा बाबूराव, महिलांनी माहेरच्यांच्या घरचं ऐकायचं नाही बरं का. कोणाचं ऐकायचं नाही, लक्षात घेऊन माहेरचं ऐकायचं नाही. आणखी नातेवाईक मित्राचं सुद्धा ऐकायचं नाही बरं का. मग कोणाचं ऐकायचं, महिलांनी पतिराजाच्या घरच्यांचंच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं म्हणजे बघा, तुम्ही सासऱ्याचं ऐका, पतीचं ऐका, दिराचं ऐका, मग कोणाच्या घरचं ऐकायचं, काय ऐकायचं माहिती काय मुद्दा, काय ऐकायचं. कारण तुम्हाला जन्मभर कुठं राहायचं आहे, नाही का तुमच्या आई बापाच्या घरी राहायचं आहे का, त्यांचं ऐकायला. मग कोणाच्या घरी राहायचं आहे, मरेपर्यंत पतिराजा घरी राहायचं आहे. मग ज्यांच्या घरी राहायचं त्यांचं ऐकलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने बघा, अवघाची संसार आनंदेवरीनं, नाही तर बाणाचा खरी उसरू सर्व महत्त्वाचा मुद्दा बाबांनी काय सांगितला. मग मैदानी कोणाचं पतीचा आदर, सेवेला सादर, भुकेल्याची डोक्यावर पदर, ती भारतीय म्हणून ज्या बाईंच्या डोक्यावर पदर येतात टाळीवर ना काय काय बाईंच्या डोक्यावर पदरच नाही बरं का. हो बघा, आजकाल तुम्हीच काय म्हणता शिकली तितकी. कारण बघा पदर कोणत्या बघा, पदर कोणत्या बाईंच्या डोक्यावर माहिती आहे का. कोणत्या बाईंच्या डोक्यावर पदर राहत नाही, ज्या जास्त शिकले, स्वतःला समजतात ना, काय स्वतःला काय समजतात, जास्त शिकले बघा, त्यांच्या डोक्यावर तुम्हाला शिवशी असता पदर पाहिजे नाही. मग बाबांचा प्रश्न बघा, तुम्ही किती शिकेले की लक्षात घ्या. मग आता आपल्या भारताच्या राष्ट्रपती बनवून गेल्या प्रतिभा बरोबर की. त्या कोणत्या पदावर होत्या, आणि मग सर्वोच्च पदावर असल्या प्रतिभाताई पाटील तो त्यांच्या डोक्याचा बदल खाली आला कधी का आला नाही. पतीचा आदर, सेवेला भुकेल्याची डोक्यावर ती भारतीय खरी अर्थाने बघा, स्त्रियांनी बघा कोणत्या धर्माचं पालन आचार विचार का पाळले तर खऱ्या अर्थाने स्त्री जन्म सारखं नाही. बाबा नाही तर बाबांनी सगळं काय सांगायचे, तुका म्हणे आयशा बाईन जन्म येऊन गेल्यावर तुम्ही नाही बरं का, तुम्ही सांगायचं इथं आज काही दिवस का होईना घरदार सोडून बाबाकडे आला, या कार्यक्रमाला आल्या सगळे म्हणून काय वाजून या महिलांचा आपण बघा. कारण बघा आमच्याकडे काय काय बघा किती कार्यक्रम असं बघा, त्या घर काही सोडती नाही. त्यांना घर कोण घ्या, त्यांना काय म्हणते, त्यांना काय त्या सर्व काय ते सर्व कशाला समजतं माहिती का. आपला बांगला काय बंगला मारी, दुसरं मस्त गाडी, मस्त वैसाडी आणि एवढी बँकेमध्ये एवढी. त्याच्यामुळे तेव्हा आम्ही बरे आमच्या बंगल्यामध्ये असं हा विनोदचा भाग नाही. माझं स्त्रियांनी बघा कोणत्या धर्माचं पालन करा, कोणत्या आचार बघा आपल्या जीवनात आशीर्वाद तर त्या स्त्री जीवनात सार्थक लक्षात घ्या. म्हणजे तुकारामाला म्हणतात, तुकारामाला काय सांगतात, तुकारामाला काय सांगतात, तुका म्हणे आयशा बाया कोणत्या बाया गेल्या, हरिनामाला विसरली, हरिनामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. ऐका मग कोणत्या बायाला गाडी नाव, कोण गाडी जन्म म्हणतो, जी बाई कधी देवाचं नाव घेत नाही त्या बाईला कोणा जन्मात जावं लागतं. असं कोण म्हणतं, तुकाराम महाराज काय म्हणतात, हरिनामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. पुढे काय म्हणतात, आता कशाची विनी फणी सदा पाठीवर गोनी, हरिनामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. आता कशाची पुरणपोळी सदा उखाडे घोळी, हरिनामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. पुढे काय म्हणतात, तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही, हरिनामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली. तुकाराम महाराजांनी कोणासाठी म्हणलं हे गीत, कशासाठी म्हणलं, कशासाठी म्हणलं, धर्म करा त्याने देव येतील घरा. बरं का महिला मग पटलं तुम्हाला, आता मग टाकीवर पटला अच्छा नाही. कारण की कोणी सांगितलं माहिती का, स्वतः बघा तुम्ही आजही बघा प्रवचन केली आपल्या मोबाईलमध्ये बघा, तुम्ही काय करा डाउनलोड केली बरं का, 50 रुपये 50 रुपये भरले तुम्हाला वर्षभर मोबाईलमध्ये काय मिळेल बघा, बाबांचे प्रवचन, ही माशी इलेक्ट्रॉनिक माशी, तो आणखी बाबांचे फोटो, आगामी कार्यक्रम, आणखी काय 5 प्रकारचे नाही विधी का 5 प्रकारचे बघा त्याच्यामध्ये करलेले. आणि त्याचा खर्च किती खर्च फक्त बरं. बिगर मोबाईलचे कोणी आहे का, का 5 लाख पोर सुद्धा त्या मोबाईलवर काही 5 वाजता की
मग या निमित्ताने जर तुम्ही काय बघितलं, जर बाबांचा ॲप जर का ॲप डाउनलोड केलं ते जर बघित बसून बघा, निश्चित तुम्हाला काही ज्ञान होईल ना निश्चित. आणि तुम्ही काय करा, तुमचं जीवन कसं करा हां धन्य बघा, आनंदी करा सर. मात्र केव्हा बाबाजी जर त्या मोबाईलमध्ये काय पहा, बाबाजींचं बघा अशा रीती भजन करून आणि आपल्याला घोरात करा. आनंद जर गवंदाचं उभे राहा. ओम नमो भगवते गणाय. ओम नमो भगवते गणाय. ओम नमो पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् हरि ओम शांती शांती शांती। आपण आदिमाशक्ती स्वरूपार का आज नवदेशाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही महिलांचं बघा पूजन या ठिकाणी मनाचं बघा पारदेशावर मोठ्या अगोदर 2 मिनिटं ध्यान असतं 2 मिनिटं